अबे पायनले का किती लट लट आंबे लागले आहे या झाडाले. आज तर आंबा पार्टीच होते आपली. अबे अर्ध्या घंट्यापासून तर वाट पाहून राहिलो आपण. हा बुडा तर जागचा हालूनही नाही राहिला. अरे बाप रे, कोणते पोट्टे भैये माया वावरात घुसले. ओ राजाचे पप्पा, अव उठा ना, पान हे पोट्टे चढले ना झाडावर आंबे तोडाले. नाही काकू, अशा नका करू, नाही तर सुतवन ना आमचे मायबाप आम्हाले. द्याव द्याव राजाचे पप्पा, दगड द्या बरं, देतो याच्या टाळक्यावर ठेवून. नाही काकू नाही, याच्यानंतर नाही येणार मी आंबे चोराले. बाई किती शांत झोपून आहे माई पोरगी. उठवाले आली होती पण नाही उठवत आता. अभ्यास करून करून थकून जाते बिचारी. जाऊ दे, झोपू दे. शांता, ए शांता, इकडं आहे का तू? अव कायले कल्ला करून राहिले, हळू बोला ना. तनू झोपून आहे ना. उठव ना तर मग पोरीले, उठव ना. 11 वाजून गेले तरी अजून किती झोपतं म्हणा. अभ्यास करायची सोडून नुसत्या झोपाच काढते हे तर. उठ म्हणा, थोडीशी कामगिन कर म्हणा घरचे, तेवढीच हालचाल होते शरीराची. कायले करन थे काम? हाय ना तुमची सून काम कराले. काम करत बसन थे तर मग अभ्यास कधी करन आ? एवढाच अभ्यास करते थे तर मग काऊन एकही परीक्षा पास नाही झाली म्हणा अजूनही आ? पोरीचे एवढे लाड नको करू, एवढी डोक्यावर नको चढवू म्हटलं पोरीले. उद्या लग्नगीन झालं तिचं तर तिची सासू तियाच नावानं बोंबलन ना. म्हणन मायनं तर काही शिकवलंच नाही म्हणन पोरीले. पाहू ना तेव्हाच तेव्हा. लग्नाच्या वेळेपर्यंत शिकवून देईन मी माया पोरीले, पण आता माया पोरीले काम कराले सांगायचं नाही. पहिले सांगितलं हाय मी तुम्हाला ना, आता पुन्हा सांगून राहिली का तिच्या मांग हे काम करायची किरकिर लावायची नाही. अजून हाय म्हटलं तिची आई जिवंत, तिचं कराले. बस बा, तुले तर काही सांगण्यातच अर्थ नाही. जाऊ दे, चाललो मी वावरात. अमाय उठली का ग बाई? हो मम्मी. किती वाजले ग मम्मी? खूपच लेट झालं का मला उठाले? नाही काही लेट नाही झालं. आता रात्र रात्र अभ्यास करशील तर होईनच ना लेट. हो मम्मी, अभ्यास करता करता लय उशीर झाला न, मग कधी झोप लागली तर काही समजलंच नाही. बर चल उठ आता. चहा पित ना, अन नाश्ता का करायला लावू? तुम्ही काय केला मम्मी नाश्ता? आम्ही का? आम्ही तर 2-2 पोळ्या जेवलो नाश्त्यात. पण तू खात नाही ना पोळी भाजी, म्हणून म्हटलं का करायला लावू. मग मम्मी माझ्यासाठी पोहे न थोडेसे आलू चिप्स तळाले लाव वहिनीले. बर. प्रिया, ए प्रिया. हो आत्या, आवाज दिला तुम्ही? अव मी का म्हणतो, पोहे कर नाश्त्यात तनूसाठी न, सोबत थोडेसे आलू चिप्स आहे तर. अन त्याच्या पहिले चहा मांड ना. हो चहा मांडतो मी आत्या. पण आत्या मी का म्हणतो, स्वयंपाक तर झालाच आहे तर पोळी भाजीच देऊ का नाश्त्यात ननद बाईले? नाही हे पोळी भाजी खात नाही नाश्त्यात, माहित नाही का तुले? नाही माहित आहे आत्या, पण मी म्हटलं का होते बा म्हटलं एखादे दिवस पोळी भाजी खाले. नाही, तुले जेवढं सांगितलं तेवढंच कर. पोहे बनव तू न, सोबत आलू चिप्स आहे तर. बरं ठीक आहे आत्या. हे देवा, अजून काय काय बनवायला लावते का बाप्पा? आत्ताच काम झाले माये तर आलं यांचं अजून. हे बनव न ते बनव, उल्लीचा हात रिकामा नाही राहू देत. आता मी म्हटलं का आता स्वयंपाक तर झाला तर थोडसं 10-15 मिनिट अंग टाकतो, मग कपडे धुतो. पण नाही, माया नशिबात आराम करणं तर आहेच नाही. ह्या नंदे पायी तर उल्लीचा अंग टाकायला भेटत नाही मले. दोघी मायले की अशा थुई थुई नाचवते मले, जशी का कामवाली बाईच वे मी यांची. कामवाली बाई बी एवढं करत नाही म्हटलं जेवढी मी करतो. अन उठते बाई लेट न पुन्हा जे बनवून असते ते खाचही नाही. यांच्यासाठी पुन्हा स्पेशल करा. अरे तुम्हाला काय हाय ऑर्डरी सोडाले,
गरमीत तर मला मरा लागते ना. पहिलेच या गरमीनं पिसाळल्यासारखं लागते न त्याच्यात अजून वानावानाचं बनवा न वरून मदतही कोणत्या कामाची नाही ना. एखाद्या कामाले हात लावून तर नशीबच समजा. जाऊ द्या, चला आता करा काम न मरा या गरमीत. इले एक काम सांगावं ना तर हे 10 गोष्टी वरून आपल्याला सांगते. बरं मम्मी, स्वयंपाक का केला वहिनीनं आज? वड्याची भाजी केली. हो का? काऊन बाई, का झालं? काही नाही मम्मी, मले ना आंब्याचा रस न कुरड्या पापड खायची लई इच्छा होऊन राहिली. हो का? अशी म्हणता का? करू ना तर मग आंब्याचा रस. त्याले कोणताच वेळ लागते. आंबे तर हायच आपल्या वावरात. येतो मग मी आंबे घेऊन न करू मग रस. तोपर्यंत चहा नाश्ता करून घे तू. मम्मी, मी येऊ का त्यासोबत वावरात? नाही बाप्पा नाही, लय ऊन हाय बाहेर. बिमार गिमार पडशील. मीच येतो घेऊन. बाद जातो न बाद येतो मी आंबे घेऊन. पिया, झाला का नाश्ता? हो, होऊन राहिला आत्या. बरं दे बरं मला थायला, मी आंबे घेऊन येतो वावरातून. आता आंबे कायले आत्या? अव ते तनूचं आमरस खायचं मन होऊन राहिलं म्हणते, तर घेऊन येतो म्हटलं आंबे. पण आत्या, आता एवढ्या उन्हाच्या कायले जाता? संध्याकाळी जाजा ना 4 वाजता. रात्रीच्या जेवणात होते मग आमरस. अन तसं आता स्वयंपाक तर झालाच आहे. कायची ऊन व 12 नाही वाजले अजून तर का आली का ऊन? अन तसंय तिले आता खायचा आहे म्हणते ना रस, तर मग का आता तिले रात्री खाऊ घालू का? आण तू थैला. हो आत्या. हिले काही म्हणलं का नुसती कायले न काऊनच करत राहते. हे घ्या आत्या. दे. चाल, जातो मग मी वावरात न येतो पटकनच आंबे घेऊन. हो ठीक आहे आत्या. अबे पायनले का किती लट लट आंबे लागले आहे या झाडाले. आज तर आंबा पार्टीच होते आपली. अरे नाही रे भाऊ, ते पायनं खाली. तो बुडा झाडाखालीच तर झोपलाय. आता कसे तोडायचे आंबे? अरे तर तो बुडा जाईनच नाही का कुठं? उठणच नाही का तो? पाणी गिन प्याले नाही तर अजून कायले, तेव्हा तोडू मग आपण आंबे. अबे अर्ध्या घंट्यापासून तर वाट पाहून राहिलो आपण. हा बुडा तर जागचा हालूनही नाही राहिला. हो लेका, थेही हायस. मले का वाटते हा बुडा न चांगलाच गाढ झोपून हाय. आता आपण का करू? चुपचाप झाडावर चढू न आंबे तोडू न घेऊन जाऊ. याले का माहित पडते? अरे नाही रे भाऊ, बुडा उठला गिठला न तर देईन न रट्टे ठेवून. अबे नाही उठत न, कायले एवढा भेत? हाव न मी. चाल. हे पाय, मी चढतो झाडावर न वरून तोडून तोडून देतो तुले आंबे. तू झेलू झेलू भरून घे थैल्यात. हाव ठीक आहे. हे घे रे. घे. अरे बाप रे, कोणते पोट्टे भैये माया वावरात घुसले. कोणाचे पोट्टे भाई रे तुम्ही? कोणाला विचारून चढले झाडावर? चला चला उतरा खाली. राजाचे पप्पा, ओ राजाचे पप्पा, अव उठा ना, पान हे पोट्टे चढले ना झाडावर आंबे तोडाले. पोट्टे? माय, मी कधी चढले हे पोट्टे? मला तर माहीतच नाही. कायचं माहित नाही म्हणता? असे कुंभकर्णावानी झोपून राहन तर कसं माहित राहीन तुम्हाला? चला उतरवा त्या पोट्ट्याले झाडावरून. उतर रे, उतर खाली, उतर बरं पोट्ट्या. लयच हिम्मत केली रे तुम्ही तर माया वावरातले आंबे चोरायची. हो नाही तर का. थांबा आता, रात्री घरीच येतो तुमच्या न चांगली सांगतोच तुमच्या मायबापाले तुमच्या करामती. नाही काकू, अशा नका करू, नाही तर सुतवन ना आमचे मायबाप आम्हाले. असं का? एवढीच भीती आहे तर मग कायले आले रे इथं आंबे चोराले? हे न काकू, आंबे चांगले दिसत होते तर मन झालं आमचं खायचं, म्हणूनच तोडत होतो. मन झालतं खायचं तर मग तोंडानं काऊन नाही मागितले? तोंडानं मागितले असते तर दिले असते ना तुम्हाला 2-3 आंबे खाले.
पण अशी चोरी करायची का गरज होती? हे शिकवलं का तुमच्या मायबापानं तुम्हाला? आ चोर बनायचं आहे का तुम्हाला मोठं होऊन? अन तू रे वरच्या वांद्र्या, उतर रे, उतर खाली. उतर ना, तुले का आमंत्रण देऊ का आता खाली उतराचं? आ ओ नाही काकू नाही, मी तर येतच नव्हतो, यानंच मला खिचून आणलं. नाही काकू, हा खोटा बोलून राहिला, यानंच आणलं मले. असं का? हो रे, त्यानं आणलं तर तू कायले आला रे मग? आ तुनं का तुही बुद्धी गहाण ठेवली का? आ त्यानं चाल म्हटलं तर आला नंदी बैलासारखा त्याच्या मांग मान हलवत. कोणाले आणलं तर ते मला काही माहित नाही, पण तू पहिले माया झाडावरून खाली उतर. उतरत का नाही का मारू तुले दगड? आ द्याव राजाचे पप्पा, दगड द्या बरं, देतो याच्या टाळक्यावर ठेवून. बाप्पा, काकू तर चांगल्याच भडकल्या, चला पळा इथून. कुठं पळून राहिला रे? चाल सोडतो थैला. अन ए बकरिया, खाली ये म्हटलं ना रे तुले. तुया का कानपटात नाही गेलं का? आ हो हो, येतो ना काकू, येतो खाली, पण तुम्ही दगड नका मारू बा. नाही मारत, पहिले खाली तर उतर तू. ए थांब थांब थांब, कुठं पळून राहिला? आ आंबे चोराले आलता ना तू, चोट्या वानाच्या. थांब ना मग आता. नाही काकू नाही, याच्यानंतर नाही येणार मी आंबे चोराले. अव राहू दे ना शांता, राहू दे ना, धावू नको ना त्याच्या मांग, नाहीतर पडशील ना तू. नाही नाही राजाजी बाप्पा, आज तर यांना पकडतोस. कुठं पळत रे? आ थांब थांब. आंबे चोर कुणीकडचे? पळाला लेकाचा, नाहीतर चांगलं सांगितलंच असतं त्याले. काव राजाचे पप्पा, हे दोन दोन पोट्टे झाडावर चढले, न आंबे तोडून राहिले, न थैल्यात भरूनही राहिले, तरी तुमचं काहीच लक्ष नाही का? आ उलिसा आवाजही नाही आला का बापा तुम्हाला? एवढं बेशुद्ध झाल्यासारखं कायले झोपा लागते? आ तुम्ही इथं आंब्याची रखवाली करायला येता का झोपा काढायला येता? एवढं बेशुद्ध झाल्यासारखं कायले झोपा लागते? आ असे आंबे चोरी जातीन तर एकही आंबा खाली नाही राहीन ना मग आपल्याले. पुराच्या पुरं झाडच गायब होऊन जाईन. चोरी करणारे असेच करते म्हटलं का मग लय लय आंबे घेऊन जाते, थैले भरून भरून घेऊन जाते, काहीच विचार करत नाही ते कोणाचाच. हो व शांता, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण रोज नाही झोपत ना मी. आजच कशी काय झोप लागली मला एवढी गाढ, तर काही समजलंच नाही. हाव का? पण आजच तुम्ही झोपले ना, आजच आले ना हे पोट्टे आंब्याले. अव मला तर वाटते ते सकाळपासूनच तुमच्यावर लक्ष ठेवून असन. त्यांना पाहिलं तुम्ही चांगले गाढ झोपून आहे ते, तर आले मग आंबे तोडायले. हो न, जाऊ दे, याच्या पुढं मी अजून लक्ष ठेवतो. हा ठेवाच लागन ना. बर, डब्बा आणला का तू? हो आणला ना, ते पान तुमच्या मांगच तर आहे. बर, पण शांता, तू काऊन आली डब्बा घेऊन एवढ्या उन्हाची पायी पायी? त्याच्यापेक्षा राजालेच पाठवलं असतं ना डब्बा घेऊन. अव काही नाही, ते तनुले आंब्याचा रस खायचं मन झालं म्हणे, म्हणून मग मी म्हटलं मीच जातो, डब्बा देतो न आंबे घेऊन येतो. बरं चला द्या मग, 7-8 आंबे द्या बरं रसाचे तोडून. हो देतो. असं असते माझ्या मित्रमैत्रिणींनो, आंबे चोरणाऱ्यांवर लक्षच ठेवा लागते. बरं तुम्हाला कसा वाटला मग आमचा व्हिडिओ? कमेंट मध्ये नक्की सांगा बा. अन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अन तुम्हालाही पाहिजे असेल आंबे तर सांगा बा, मी राजाच्या पप्पाच्या हाताने पाठवून देतो आंबे. हो. अन काय बापा तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईबच करत नाही. तुमच्या या शांताबाईच्या चॅनलले सबस्क्राईब करून द्या ना तेवढं. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.